नमस्कार मित्रांनो, सी शेतकरी मित्र या YouTube चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण शिकणार आहे की ई-पी-एफ-ओ या साईटवर पी-एफ आणि पेन्शन कसं बघायचं. तर व्हिडिओला सुरुवात करू. तर चला मित्रांनो, तुमच्या फोनवर किंवा लॅपटॉपवर क्रोम ब्राउझर ओपन करा आणि सर्च बारवर ई-पी-एफ-ओ या साईट सर्च करा. जी फर्स्ट साईट ओपन होईल ती एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन यावर क्लिक करा. साईट लोड घेत आहे. थोडासा वेळ करा. वेळ बघा, वाट बघा. सॉरी, माझा पहिलाच व्हिडिओ आहे त्यामुळं थोडं बोलण्यास अडचण येत आहे. तर राईट कॉर्नरवर ई पासबुक यावर क्लिक करा. ई पासबुकचं होम पेज ओपन झाल्यावर तुमचा EVN नंबर आणि पासवर्ड टाकून घ्या. पासवर्ड टाकल्यानंतर कॅप्चर टाका आणि साइन इन करा. जर EVN नंबर आणि पासवर्ड माहीत नसेल तर आपण दुसरा व्हिडिओ बनवलेला आहे तो बघा. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन. माझा EVN आणि पासवर्ड सेव्ह आहे तर मी लॉग इन करून घेतो. कॅप्चर टाका आणि साइन इन या बटनावर क्लिक करा. तर माझा पासवर्ड चुकलेला आहे. मी डबल कॅप्चर टाकतो. साईट ओपन होत आहे. इथे तुम्हाला पासवर्ड सेव्ह किंवा अपडेट करायचं ऑप्शन येईल. जर करायचं असेल तर करू शकता. मी नो थँक्स या बटनावर क्लिक करतो. तर हा तुमचा फर्स्ट मेंबर आयडी यामधील पीएफ आहे आणि इथं सेकंड मेंबर आयडी मधील पीएफ मी काढलेला आहे आणि थर्ड मेंबर आयडी मधील बी पीएफ मी काढलेला आहे. तर फर्स्ट मेंबर आयडी मधला पीएफ आहे 2230 रुपये आणि टोटल पीएफ आहे 2230. तर इथे पण पीएफ असता तर इथे ऍड झाला असता. तर आज आपण बघूया की पेन्शन कसं बघायचं. पीएफ तर सगळ्यांनाच माहित आहे कसा बघायचा. पेन्शन बघण्यासाठी पासबुक या बटनावर क्लिक करा. हे तुमची फर्स्ट मेंबर आयडीचा पेन्शन बघण्यासाठी फर्स्ट मेंबर आयडी सिलेक्ट करा आणि स्क्रोल डाऊन करा आणि इथे तुम्हाला दिसेल माझा फर्स्ट मेंबर आयडीचं पेन्शन 520 रुपये आहे आणि सेकंड आणि थर्डचं बी बघायचं असेल तर त्या मेंबर आयडी